नेरूळमधील मनपा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे कामाचे जादा दिवस दाखवून होतोय मोठा भ्रष्टाचार। नवी मुंबई मनपाच्या नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलाय। वंचितचे सिऊड विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश हातेकर यांनी माहिती अधिकारातून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी, कॉन्ट्रॅक्ट पेपरची माहिती मागवली असता यातून हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वंचितने केलाय। कर्मचाऱ्यांचे जादा दिवस दाखवून वाढीव बिल लावून साधारण 4 ते 5 लाख रुपये प्रति महिना हा भ्रष्टाचार होत आहे। रुग्णालयात साफसफाईसाठी असलेल्या मशीनचा वापर करण्यात येत नाहीये। तसेच कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम भरण्यात येत नसून देखील रुग्णालय अधीक्षकांमार्फत कंत्राटदारांची बिलं सगळं काही सुरळीत असल्याचं दाखवून मंजूर केली जात आहेत। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना प्रलंबित करण्यात यावं, तसेच कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून कारवाई करण्याची मागणी वंचिततर्फे करण्यात आली आहे। काय सांगाल, नेरूळ येथील मनपा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावरती कामगारांच्या नावावरती भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आपण केलेला आहे। काय आपल्याला माहिती भेटलंय, काय सांगाल? सर, दिनांक ते 14 नोव्हेंबरला मी पालिका आयुक्तांना आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना यांना पत्र पाठवून एक खुलासा केला होता की आपलं जे माँसाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने आर्थिक भ्रष्टाचार होत आहे। तो कशा प्रकारे होतोय तर कंत्राटदार काय करतात की जिथे आपले ते कामगार कामावरती येतात त्यांच्याकडे एकतर कसला रेकॉर्ड नसतं, तिकडे इन आउटचं रजिस्टर ते लोक मेंटेन करत नव्हते। कंत्राटदारांनी काय केलेलं की कामगारांच्या नावावरती ओटी वगैरे दाखवून जादा दिवस टाकून हे लोक ते पालिकेमधून बिलं मंजूर करून घेत होती आणि याच्यावरती वैद्यकीय अधीक्षक आहेत ह्यांच्या सुद्धा ते सह्या वगैरे आहेत की ही बिलं लवकरात लवकर ते कशी येतील अशी। एकूण किती लाखांचा हा भ्रष्टाचार असेल दर महिन्याला आणि हा कशा प्रकारे रन होत होता भ्रष्टाचार? सर, अंदाजे मला कामगारांनी 1.5 महिने आधी तक्रार दिलेली की सर आमच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या आम्हाला अडचणी, ज्या काही अडचणी आहेत त्याबाबतीत त्यांनी मला तक्रार दिलेली। त्याच्यामध्ये अशी त्यांची तक्रार होती की हॉस्पिटलमध्ये जे काय ऍक्सिडेंट पेशंट्स वगैरे आले किंवा असे काय आले तर त्यांचं ड्रेसिंग वगैरे आम्हाला करायला लागायचं, अशा काही गोष्टी होती। त्यानंतर ओटीला वगैरे आमच्यातले काही लोक ओटी करत नाहीत तरी सुद्धा ते त्यांना ते दिवस भरून दिले जातात। दिवस भरून दिले जातात, कंत्राटदारांचे जे सुपरवायझर असेल, तिकडचे मॅनेजर असेल काय, ते येऊन त्यांच्याकडून ते पैसे घ्यायचे वाढीव। आणि अंदाजे सर बघितलं तर तुम्ही महिन्याला 4 ते 5 लाखाचा हा भ्रष्टाचार आहे आणि ह्याची मी 6 महिन्याची माहिती मागवली, परंतु पालिकेच्या वतीने मला फक्त एकाच महिन्याची माहिती देऊन माझी दिशाभूल करण्यात आली। संबंधित अधिकाऱ्यांना मी भेटलो, अधिकाऱ्यांनी 6 महिन्याची माहिती त्यांच्या टेबलवरती आहे, पण ते जाणून बुजून ते साईन करत नाहीत व आम्हाला देत नाहीयेत। एकूण किती दिवसांचा वाढीव पगार काढण्यात येतो आणि पीएफ वगैरे देखील लपवला जातो, काय सांगाल? याच्यामध्ये कामगारांनी अशी तक्रार केली की जुलैपर्यंत आतापर्यंत आमचा पीएफ कंत्राटदाराने भरला नाही म्हणून। जर मला म्हणायचं असेल की पालिकेच्या एसओपी मध्ये असं करारामध्ये लिहिलेले आहे की कंत्राटदाराने जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या, त्याचे पीएफ भरत असला, केमिकल असतील, मशीन्स असतील, हजेरी वगैरे सगळं वेज रजिस्टर असेल, सगळं असेल तरच ते त्याला बिलं दिली जातात। परंतु तिकडचे अधिकारी असली कोणतीही चौकशी न करता, काहीच न करता सर्रास त्याच्यावरती सह्या करून सगळं व्यवस्थित असल्याचं प्रमाणपत्र देऊन ही बिलं ते लोक पालिकेतून काढतात। यामध्ये कोण कोण दोषी आहेत आणि काय कारवाई व्हावी असं वाटतं? सर, ह्याच्यामध्ये माँसाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटलचे जे अधीक्षक आहेत ते दोषी आहेत, कारण जर आपण बघितलं सह्या त्यांच्याच आहेत, आणि कंत्राटदार दोषी आहे। मी याच्यामध्ये आयुक्तांना सुद्धा मागणी केलेली आहे की यावरती संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं आणि संबंधित जे कंत्राटदार आहेत त्यांना पालिकेच्या काळ्या यादीत टाकून ते कारवाई करण्यात यावी त्यांच्यावरती। लोकनायक न्यूज